तुम्ही सर्वजण रिॲक्ट जेएस ची ट्रेनिंग घेण्यासाठी आलेले आहात आणि रिॲक्ट जेएस शिकत असताना आपल्याला सुरुवातीला गरज होती जेसनची. म्हणून जेसन मध्ये काल मी तुम्हाला जेसनचा सिंटॅक्स सांगितलं होता, बरोबर. त्याच्यानंतर जेसनचे डेटा टाइप शिकवले होते. त्याच्यानंतर जेसन मध्ये तुम्हाला ॲरे आणि ऑब्जेक्ट असे दोन्ही प्रकार शिकवले होते. नंतर ते दोन्ही प्रकार एकत्र घेऊन आपण कसं काम करू शकतो हे तुमचं जावास्क्रिप्ट मध्ये झालं म्हणून तुम्हाला अवघड नव्हतं ह्या गोष्टी. तुम्ही सर्वांनी हे सगळं प्रिंट करून पाहिलं. बरेच जण गुंतले तर कुठे गुंतले? इमेज मध्ये. त्यांना लूपच्या आतमध्ये लूप टाकता नाही आलं. म्हणजे तुम्ही अजूनही लॉजिकली काय तर वीकच आहेत. बरेच जणाला मी तर डायरेक्टली सांगत होतो इमेज डॉट आय जे असं घे घे, तरी त्याला ते कळत नव्हतं नेमकं आय जे नेमकं काय प्रकार आहे. तर तुमचा अभ्यास अजूनही त्या ठिकाणी कमीच आहे. तर अजून थोडासा अभ्यास वाढवा. नंतर तुम्हाला डॉट जेसनची फाईल म्हणजे प्युअर जेसनचा कोड ऍक्सेस कसा करायचा हे शिकवलं होतं, बरोबर. एवढा सगळा सिलेबस आपला कव्हर झाला होता. याच्या जर तुम्हाला वाटल्या तर मी नोट्स पण त्या ठिकाणी शेअर करतो. हे सगळं व्यवस्थित त्या ठिकाणी डोक्यामध्ये ठेवा. याच्यातली एकही गोष्ट त्या ठिकाणी वायाला जाऊन देऊ नका. काय होतं जेसन ना, तरी ते पाहिजे जेसन. बाकी थेरी वगैरे तुम्ही केलेलीच आहे, बरोबर ना. जेसनचा सिंटॅक्स आपण काल असा शिकलो होतो ना. ठीक आहे, ह्याचं एक तुम्हाला टाकून देतो मी. डेटा टाइप नंबर होता होता, नंतर काय होता स्ट्रिंग, नंतर बुलियन, नंतर ॲरे आणि ऑब्जेक्ट. मला वाटतं नल आहे का? आहे ना, ठीक आहे. हा, त्याच्या पुढे पहा. तुम्हाला जेसनचा फॉर्मॅट ऍक्सेस कसा करायचा म्हणजे प्युअर जेसनची फाईल ऍक्सेस कशी करायची ते सांगितलं होतं. तुमच्या जेसन वरती काम करत असताना जावास्क्रिप्टचा लूप कसा काम करतो, त्याच्यामध्ये तुमचा व्हाईल लूप काम कसं करतो, फॉर लूप कसं काम करतो, हे सेपरेट सेपरेट आपण ॲरे आणि ऑब्जेक्ट वरती शिकलो होतो, बरोबर. तर हे झालेलं आहे सगळं. मी तुम्हाला हे सगळं पाठवून देतो, ठीक आहे. आता आज आपल्याला महत्वाच्या पार्ट कडे जायचं. कुठे जायचंय? तर आपल्याला सर्व्हर यूज करायचा. काय यूज करायचंय? आणि सर्व्हर यूज करत असताना सर्व्हर तुम्हाला डायरेक्टली त्या ठिकाणी क्रिएट करता येणार नाही. तर सर्व्हर ऑलरेडी क्रिएट करून ठेवलेलं आहे. ते फक्त आपल्याला काय करायचं आज इन्स्टॉल करायचंय. मग सगळ्यात पहिलं इन्स्टॉल आपल्याला काय करावं लागेल? बऱ्याच जणांकडे नोड जेएस असेल, आहे ना नोड. नोड जे शिकलेले ना तुम्ही सगळे, तर तुमच्याकडे नोड असेल. ज्यांच्याकडे नोड नाहीये त्यांना आपल्याला आज काय करायचं, त्यांनी नोड जेएस इन्स्टॉल करायचं. तर कसं करायचं मी एकदा व्यवस्थित सांगतो. नोड जेएस काय इन्स्टॉल करायचं त्याच्यामागचं रिझनही सांगतो. नोड वरती खूप साऱ्या आयत्या फाईल टाकलेल्या आहेत, ज्याचा आपल्याला ऍक्सेस कशासाठी होणार आहे? कशासाठी होणार आहे? तर त्या सर्व्हर बनवण्यासाठी होणार आहे. जेसनचा सर्व्हर बनायचा ना आपल्याला, तो सर्व्हर बनवण्यासाठी आपण याचा वापर करणार आहे. तर मग नोड जेएस कसं इन्स्टॉल करायचं किंवा नोड कसं इन्स्टॉल करायचं ते मी तुम्हाला सांगतो. तर नीट लक्ष द्या. आधी प्रोसेस व्हा बरं का. काय करायचंय सगळ्यांनी? गुगल वरती जाऊन काय हे केलं, नोड जेएस डाउनलोड. त्याची एक ऑफिशियल वेबसाईट आहे पहा नोड जेएस ची आहे. इथे जर पाहिलं तर इथे त्यांनी तुम्हाला विंडोज वगैरे असे खूप सारी माहिती दिली आहे. तर तुम्ही इथे याच्यावरती जा आणि याच्यावरती जाऊन त्याचं जे लेटेस्ट व्हर्जन असेल ना त्याच्यावरती फक्त जस्ट काय करा, क्लिक करा. क्लिक केलं की इथे पहा त्याचे काय होते डाउनलोड झाली डाउनलोड. हा, आता तुम्हाला काय करायचं माहितीये का? ही जी फाईल डाउनलोड झाली ना, हिला फक्त काय करायचं इन्स्टॉल करायचं. कुठे डाउनलोड झाली असेल? इथे. तर इथे आपण काय केलं, नोड जेएस वरती क्लिक केलं. तर आता माझ्याकडे ऑलरेडी ते इन्स्टॉल झालेलं आहे. मी चेक केलं तर हे पहा इन्स्टॉल आहे. तुमच्याकडे जर इन्स्टॉल नसेल तर तुम्हाला ते काय म्हणणार आहे, नेक्स्ट नेक्स्ट म्हणणार आहे. फक्त नेक्स्ट नेक्स्ट करायचं आणि शेवटला प्रोसेस एंड करायचा. काय काय प्रोसेस वाटलं तर इथे डॉक्युमेंट मध्ये मी टाकलेलं आहे. पुढे काय विचारेल तुम्हाला ते इन्स्टॉल करायचं. तर कोणतं करायचंय तुम्हाला? विंडोजचं. तर विंडोजचं डाउनलोड केलंय पहा. नेक्स्ट 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 करायचं. शेवटी फक्त ते फिनिशिंग म्हणतं. तर शेवटी जेव्हा तुम्ही फिनिश म्हणताल त्याच्यानंतर आपल्याला ते काही रन बिन करायचं नाही. फक्त फिनिश म्हणा आणि तुमचा विषय कट होऊन जाईल. तर सगळ्यांनी आता काय करा, पटकन एकदा ज्यांच्याकडे नोड जेएस नाहीये त्यांनी काय करा, नोड जेएस डाउनलोड करा आणि इन्स्टॉल करा. आता पहा तुम्ही सगळ्यांनी काय केलंय, नोड जेएस डाउनलोड केलंय आणि काय केलंय, अडचण नाही आली कोणालाच? नाही ना, ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, आपण जे नोड जेएस काय केलेलं आहे, डाउनलोड केलेलं आहे, त्याचा आपल्याला यूज करायचा आहे. ते खरोखर आपल्याकडे इन्स्टॉल झालंय की नाही हे चेक करायचंय. तर चेक करण्यासाठी आपल्याकडे एक डिफॉल्ट कंपायलर किंवा डिफॉल्ट एक टूल आहे आपल्याकडे, ज्याला आपण सीएमडी म्हणजे काय म्हणतो आपण, कमांड प्रॉम्प्ट. माहितीये तुम्हाला? तर कमांड प्रॉम्प्टचा तुम्हाला बेसिक यूज आला पाहिजे. तर कसा यूज करायचा इकडे पहा. तुम्हाला जर ते डायरेक्ट वापरायचं असेल तर तुम्ही ते काय सर्च करा, सीएमडी म्हणजे काय आलं तुमच्या समोर, कमांड प्रॉम्प्ट.
जर इथे आलं तर हे पहा बाय डिफॉल्ट कुठे आलं हे युजरच्या आतमध्ये, बरोबर. तुम्हाला जर वेगळ्या फोल्डरला जायचं असेल आणि वेगळ्या ठिकाणी जाऊन जर काम करायचं असेल, लक्ष द्या, एकदा समजून घ्या. मी थोडीशी माहिती सांगतो त्याची, नंतर मग तुम्ही त्याचा वापर शिकून घ्या. तुम्हाला जर समज याला कुठे न्यायचं असेल, याचा कन्सोल तुमच्या ई ड्राईव्ह मध्ये, मग तुम्ही ई ड्राईव्ह मध्ये जायचं, इथे वरती URL पार्ट मध्ये काय टाईप करायचं, CMD. असं केलं की पहा डायरेक्ट हा कुठे आला, ई ड्राईव्ह मध्ये आला की नाही. म्हणजे असं फोल्डर मधून सुद्धा तुम्हाला डायरेक्टली एंट्री मारता येते. जर नसेल तसं करायचं तर इथे तुम्ही स्वतः देखील काम करू शकता. इकडे पहा, जर इथे मी त्याला ड्राईव्ह चेंज करायला लावली, डी कोलन टाकलं तर कुठे गेला, कर्सर कुठे गेला. जर इथे मी ई कोलन टाकलं तर कुठल्या ड्राईव्हला गेला, आता ह्या ड्राईव्ह माझ्याकडे आहेत म्हणून तो गेलाय, बरोबर ना. म्हणजे आपल्याला ह्या कमांड प्रॉम्प्ट वरून आपलं पूर्ण कॉम्प्युटर काय करता येतं, चालवते, तर अख्ख्या कॉम्प्युटरची माहिती इथून घेता येते आपल्याला. तर असा हा कमांड प्रॉम्प्ट आपल्याकडे आलाय ना. आता इथे आल्या आपल्याकडे Node.js इन्स्टॉल झालंय का चेक करायचं, तर मी काय केलं, नोड अंडरस्कोर व्हर्जन. तर इथे पहा नोडचं व्हर्जन कोणतं माझ्याकडे 21. त्याच्यानंतर npm म्हणजे नोड पॅकेज मॉड्यूल का मॅनेजर, काय नोड पॅकेज. अरे बोला, तुमचं नोट झालेलं आहे बऱ्याच जणांचं, बोला ना तुम्ही. काय झालं, मॅनेजर की मॉड्यूल, मॅनेजर नोड पॅकेज. काय वापर आहे बरं याचा, तर इथे पहा दोघांचे पण व्हर्जन आलेत का माझ्याकडे, नोडचं व्हर्जन आलंय, npmचं पण काय आलंय. म्हणजे माझ्याकडे दोन्ही पण काय झाले, इन्स्टॉल झाले. तुम्हाला फक्त नोड इन्स्टॉल करायचं. npm ऑटोमॅटिक काय होतंय, npmचं काम काय माहितीये का, नोडकडे ज्या फाईल आहेत ना आयत्या, त्या फाईल आपल्याला इन्स्टॉल करून द्यायच्यात किंवा आणून देण्याचं काम कोणाकडे, npm सारखा npx एक आहे माहितीये तुम्हाला. एक्स म्हणजे काय, काय अरे तुम्ही नोड शिकलेत ना चांगलं. npm आणि npx असे दोन काय आहेत, अरे नाही माहिती, नोड शिकलेत ना तुम्ही व्हर्च्युअल, एक्स नाही पाहिला, ठीक आहे मग जाऊ द्या, त्याचा विषयच न घ्यायला आपल्याला. सांगतो पुढे सांगतो तुम्हाला, आता ना घेऊ. तर आपल्याला काय पाहिजे होतं, नोडचं व्हर्जन आणि npmचं आलेत का नाही दोन्ही व्हर्जन. हे कसे आणले तिकडे पहा. तुम्ही जर अजूनही कन्फ्युज असताल, कट काय सर्च केलं तर मी इथे CMD काय सर्च केलं, म्हणजे काय ओपन झालं, इथे पहा मी सरळ सरळ आल्या ते ड्राईव्ह वगैरे चेंज करायची गरज नाही, डायरेक्टली ओपनली, कारण Node.js काय होतं, ग्लोबली इन्स्टॉल होतं. झालं की नाही ग्लोबली इन्स्टॉल, मग दिसलं तुम्हाला व्हर्जन. दुसरं व्हर्जन मी कोणाचं चेक केलं, npmचं. काय चेक केलं, दोन्ही व्हर्जन सापडले का, सापडले, तर करा सर्च. आता सगळ्यांचं Node.js इन्स्टॉल झालं आणि झालंय का नाही याचा प्रूफ आपण कुठे चेक केला, कमांड प्रॉम्प्ट वरती जाऊन. आणि सगळ्यांना तो प्रूफ भेटलाय की नाही. वेगवेगळे व्हर्जन असू शकतात, कारण वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही वेगवेगळे कामं केले, बरोबर. आता याच्यावरती आपण अजून थोड्याशा गोष्टी आपल्याला माहिती करायच्यात. काय माहितीये का, तर इथून आपल्याला आपल्या एखाद्या सिस्टीम मध्ये तर फोल्डर बनवता आलं पाहिजे, एखाद्या फोल्डरच्या आत जाता आलं पाहिजे, एखाद्या फोल्डरच्या बाहेर येता आलं पाहिजे. ह्या फार गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणजे तुम्हाला फोल्डर बनवता आलं पाहिजे, फोल्डरच्या आत जाता आलं पाहिजे, फोल्डरच्या, कारण काय होतं कधी कधी, हे पहा हा कर्सर कुठे युजर फाईलच्या आतमध्ये, कर्सर पाठीमागे तुम्हाला नेता येत नाही, त्याच्यातून तुम्हाला टार्गेटेड फोल्डर मध्ये जाता येत नाही. आणि बाय डिफॉल्ट हा तुमच्या एखाद्या जिथे ऑपरेटिंग सिस्टीम आहे तिथेच तो त्या ठिकाणी जात असतो. तर मग कसं करायचं पहा, तुम्हाला जर एखादा फोल्डर बनवायचंय तर तुम्ही काय करू शकता, MKDIR, याचा अर्थ काय झाला, मेक डिरेक्टरी. म्हणजे तुम्ही काय तयार करताय, डिरेक्टरी. डिरेक्टरी म्हणजेच काय, फोल्डर. आता फोल्डर तयार करण्यासाठी इथे पहा, तुमच्या अगोदर याला जाऊयात आपण दिस पीसी मध्ये पहा, माझ्याकडे जवळपास 3 ड्राईव्ह येतात. ओके, तिन्ही पैकी आपल्याला कुठंतरी एका ठिकाणी त्याला पाठवायचंय. तर इथे पहा शेवटच्या ठिकाणी, किंवा शेवटला घेऊ तर आपण इथे मध्येच कुठंतरी आणूयात त्याला, इथे जेसन नावाचं फोल्डर आहे का, तर याला मी डिलीट करतो. ह्याला मी काय केलं, इथून डिलीट केलं. या जेसन 1 ला पण मी इथून काय केलं, डिलीट केलं. तर आता आपल्याला काय करायचं, इथे फोल्डर क्रिएट करायचं. फोल्डर आहे का जेसन नावाचं इथे कुठे, नाही. मग इथे फोल्डर बनवायचं, तर फोल्डर बनवताना आपण इथूनही बनवू शकतो शॉर्टकट मध्ये, बरोबर. पण आपल्याला बनवायचं कुठून, इथे कमांड प्रॉम्प्ट वरती आपण नाव काय लिहिलंय,
मेक डिरेक्टरी आणि त्याच्या पुढे काय नाव द्या डिरेक्टरीचं. काय नाव दिलं मी? आता हे फोल्डर तयार झालंय बरोबर. पण तयार आपण जिथे गेलो तिथे झालंय का? तर हे झालंय कशाच्या आतमध्ये? युजरच्या आतमध्ये. म्हणजे इथे प्रॉब्लेम झाला की नाही? मग आपल्याला ड्राईव्ह बदलावं लागतील ना. मग ड्राईव्ह बदलण्यासाठी हा काय म्हणतो, जी ड्राईव्ह तुझ्याकडे, आता माझ्याकडे ड्राईव्हचे नाव वाचा इथे. काय काय नाव येतं? सी आहे, डी आहे आणि जे आहे तेच. मग इथे पहा, मला डी ड्राईव्हला जायचं तर इथे मी काय केलं, डी कोलन म्हणजे कुठे गेलो? जर ई कोलन केलं तर कुठे गेलो? म्हणजे ड्राईव्ह बदलण्यासाठी ड्राईव्हचं नाव आणि त्याच्या पुढे काय टाका? आता मला कोणत्या ड्राईव्हला फोल्डर बनवायचं होतं? मग माझा कर्सर आता येऊन कुठे थांबलाय? ई ड्राईव्हला. कुठे थांबलाय? जर इथे मी सी कोलन करतो तर काय होतंय? तर ते पण आत जातंय बरं का, बाहेर येत नाही. तर हे आत कसं जायचं, बाहेर कसं जायचं ते पण पाहूयात आपण. आता सध्या कर्सर कुठे आहे? डी ड्राईव्हला. डी ड्राईव्हला मला काय बनवायचंय? फोल्डर. त्याचं नाव काय टाकायचंय? जेसन. तर इथे पहा मी काय टाकलं, MKDIR आणि काय नाव टाकलं? जेसन. तर इथे पहा, जसं इथे नाव टाकलं ना, तसं इथे पहा जेसन नावाचं फोल्डर आलं शेवटला. किती वाजता तयार केलं? 5:52 म्हणजे कुठून तयार केलं आपण? कमांड प्रॉम्प्ट वरून. कसं तयार केलं पाहिलं? आता हे फोल्डर उगा आपण आहे ना इकडे येऊन पाहतोय म्हणून ते काय होतात आपल्याला दिसतायत. पण आपल्याला काय करायचं, हे फोल्डर इथे चेक करायचंय तयार झालं की नाही. बरोबर का? आपण तिकडे जाऊन पाहिलं म्हणून दिसलं, पण आपल्याला कुठे चेक करायचंय? कमांड प्रॉम्प्ट. मग इथे काय टाका? DIR म्हणजे डिरेक्टरीची काय येईल? लिस्ट. डीच्या आतमध्ये असणारे सगळे फोल्डर तुमच्या समोर आलेत का? त्याच्यात जेसन नाव दिसतंय का? हे पहा, तुम्ही इथे काय तयार केलं? डी ड्राईव्हला आले. कुठं आले? डी ड्राईव्हला. डी ड्राईव्हला तुम्ही फोल्डर तयार करण्यासाठी काय यूज केलं पाहिलं? त्याच्या आतमध्ये फोल्डर बनलंय की नाही चेक करण्यासाठी काय टाकलं? आता तुम्हाला त्याच्यातल्या कोणत्या फोल्डर मध्ये जायचंय? मग तुम्ही काय टाकलं? CD. काय टाकलं? आणि त्याच्या पुढे टॅबचं बटन जरी दाबत राहिले तरी पहा तुमच्या फोल्डरचे नाव येतात का तुम्हाला? पण आपल्याला कोणता हवंय नाव? जेसन. तर इथे पहा मी डायरेक्ट असं जरी टाकलं ना, हे पहा जे टाकलं आणि टॅबचं बटन दाबलं तर जेचं पहिलं फोल्डर होतं जेसन आलं. जेचं दुसरं असेल तर दुसरं फोल्डर आलं असतं. टॅबचं बटन दाबत बसलो असतो तर. ठीक आहे. आता मी काय केलं? एंटर हिट केलं. तर पहा तो कर्सर कुठे गेलाय? कर्सर कुठे गेलाय? जेसन मध्ये गेलाय. बरोबर ना? इथे दिसतंय की पहा कर्सर कुठे गेलाय? तर जेसन मध्ये गेलाय. मग जेसन मध्ये कर्सर जाण्यासाठी तुम्ही काय केलंय? CD आणि CDच्या पुढे कशाचं नाव टाकलं? फोल्डरचं आणि एंटर हिट केलं. काय झालं? कशाच्या आतमध्ये गेला तो? आता चुकून आपण जेसनच्या आतमध्ये गेलो. आपल्याला जेसनच्या बाहेर यायचं. काय करायचंय? मग काय नाव टाकलं? CD आणि हा काय टाकला? कोणता स्लॅश आहे? फॉरवर्ड का बॅकवर्ड? कोणता असतो? बॅकवर्ड आहे का? हा. आणि एंटर केलं. काय झालं? आले की नाही बाहेर? म्हणजे फोल्डरच्या आत जायचं असेल तर CD फोल्डरचं नाव आणि जर तुम्हाला मागे यायचं असेल तर CD बॅकवर्ड स्लॅश. आलं लक्षात? म्हणजे बस एवढ्याच गोष्टी माहिती करून घ्यायच्यात. आपल्याला जास्त माहिती करून घ्यायच्या नाहीत. लक्षात आलं? CMD मध्ये ड्राईव्ह कशी चेंज करायची, तर ड्राईव्हचं नाव आणि फोल्डर कसं बनवायचं, तर MKDIR आणि फोल्डरचं नाव. बरोबर? त्याच्यानंतर फोल्डरच्या आतमध्ये म्हणजे त्या डिरेक्टरीला किंवा तिथे जी तुमचे ड्राईव्ह त्या ड्राईव्हला खरोखर फोल्डर तयार झाले की याची लिस्ट आणायची असेल तर, आणि त्याच्या पुढे जर तुम्हाला एखाद्या फोल्डरच्या आत जायचं असेल, कर्सर आत नेला तर त्याच्या आतल्या गोष्टी वापरता येतात, नाहीतर वापरता येत नाहीत. मग कर्सरच्या आतमध्ये जाण्यासाठी काय करा? CD आणि पुढे काय चूज करा? फोल्डरचं नेम. कर्सर कुठे जाईल तुमचा? त्याच्या आतमध्ये जाईल. त्याच्यानंतर फोल्डरच्या बाहेर येण्यासाठी CD बॅकवर्ड स्लॅश. बस एवढ्या जर गोष्टी तुम्हाला जर आज कमांड प्रॉम्प्टच्या माहिती असतील तर तुम्हाला तो कमांड प्रॉम्प्ट काय करता येणार आहे? वापरता येणार आहे. हे लक्षात? हे पहा काहींनी आज पहिल्यांदा ऐकलं असेल, काहींनी हे खूप वेळा ट्राय पण केलेलं असेल आयुष्यात. जशी तुमची सिच्युएशन असेल तसं हे डोक्यात ठेवा. ठेवताल? ठीक आहे. पहा बरं पटकन ऑपरेट करून एकदा. आता आपण काय केलं? थोडंसं कमांड प्रॉम्प्ट वापरायला शिकलो. पण ज्याला हे नवीनच वाटतंय आणि आपण नवीन कुठल्यातरी वेगळ्या ह्याच्यात आलोत असं वाटतंय, त्यांनी सरळ सरळ असं काही करायचं नाही. याला मी काय केलं? काय केलं? कट करून टाकलं. बरोबर? म्हणजे आता जे आपण यूज केलंय ते आपल्याला मॅन्डेटरी नाहीये. त्या गोष्टी गरजेच्या नाहीयेत. जर तुम्हाला ते अवघड वाटतंय तर सरळ सरळ हे पहा, हे फोल्डर बनवलं होतं ना, सरळ सरळ आपल्याला इथून फोल्डर बनवता येतं. राईट क्लिक करायचं,
न्यू फोल्डर, याला शॉर्टकट की पण आहे बरोबर. काय तयार केलं आपण, काय नाव टाकलं, जेसन. आणि मग जेसनच्या आतमध्ये जायचं आणि वरती URL पार्ट दिसला का, तिथं जाऊन फक्त काय करायचं, जे आता लागत होत ते आलं का नाही, जी गोष्ट एवढे 4-5 गोष्टी करून आले ती गोष्ट लगेच आली का, आली. ज्याला प्युअर सीएमडी काम करायचं त्यांनी तिकडे काम करा, ज्यांना ते कन्फ्युज वाटतं त्यांनी डायरेक्टली असं काम करा. करताल, झालं. आपल्याकडे 2 गोष्टी आल्या. आता कोण आलं, नोट जेएस आलं. कोण आलं पहिलं, दुसरं कोण आलं, कोण आलं, अरे कोण आलं, फोल्डर. हा ठीक आहे, फोल्डर आलं, पण कमांड प्रॉम्प्ट आलं ना तुमच्याकडे, आता आलं ना, ठीक आहे. तर तिसरा, नोटचा आणि कमांड प्रॉम्प्टचा वापर करून आपल्याला कोण आणायचं माहितीये का, आता जेसनचा सर्व्हर कोण आणायचा आहे, जेसनचा सर्व्हर आणण्यासाठी npm नोड पॅकेज मॅनेजर, काय नाव टाकलं, npm इन्स्टॉल, काय टाकलं, आणि ग्लोबल काय, जेसन. हे काय मी मनाने टाईप नाही करू बरं का, हे सगळं कुठे आहे, गुगल वरती ते सगळं प्रोसेस आहे तुम्हाला. कुठे, जेसन सर्व्हर क्रिएट, काय येतंय का, हा हे पहा इथं npm जेएस दिसतंय सगळ्यांना, ओके. इथं त्याच्या सगळ्या कमांड आहेत आपल्याकडे. ह्या सगळ्या कमांड आपण काय करतोय, यूज करतोय, आणि कोणाला इन्स्टॉल करतोय, जेसन सर्व्हरला. ठीक आहे. मग मी कमांड काय टाकली, पाहिली सगळ्यांनी, npm इन्स्टॉल ग्लोबल जेसन सर्व्हर. एंटर हिट केलं की तुमचं जेसनचं सर्व्हर, ज्या नोडकडे फाईल होत्या त्या आपल्याला इकडे त्यांनी आणून दिल्यात. किती फाईल इन्स्टॉल केलेत, किती पॅकेज इन्स्टॉल केले त्यांनी, 57 पॅकेज माझ्या याच्यामध्ये इन्स्टॉल केले त्यांनी. आणि हे इन्स्टॉल करत असताना तुम्ही स्वतः काही केलंय का, नाही केलं. आणि ह्या फाईल तुम्हाला इथे कुठे दिसतायत का, नाही दिसत. त्यांनी फक्त काय केलंय, जे सर्व्हरचे कोड होते ते कुठे आणून ठेवले, तर लोकल तुमच्या सिस्टीम मध्ये, तुमची जी काही सिस्टीम आहे त्याच्यामध्ये ग्लोबली इन्स्टॉल केलेत. कुठे इन्स्टॉल केले दाखवलंय का, नाही. मग ते कुठेही असून द्या, आपल्याला ते बाय डिफॉल्ट काय होणार आहे, ऍक्सेस होणार आहे. लक्षात राहील. आपण फक्त काय इन्स्टॉल केलंय, जेसनचं सर्व्हर. कसं इन्स्टॉल केलं पाहिलं, बरोबर इन्स्टॉल. आता तुम्ही जेसन सर्व्हर इन्स्टॉल केलं की नाही, आता जेसन सर्व्हर हँडल करण्यासाठी जेसन सर्व्हरची एक फाईल असते db.json नावाची, काय, तर त्या फाईल मध्ये आपण पूर्ण त्याचा डेटा काय करत असतो, स्टोअर करत असतो. हे पहा, हे फॉर्मॅट दिसतंय सगळ्यांना, असं आपण त्याच्यामध्ये स्टोअर करत असतो. मग हे स्टोअर करण्यासाठी आपल्याला एक db.json ची फाईल काय करायची, क्रिएट करायची. तर ती क्रिएट करण्यासाठी मी कामाला सुरुवात करतो. तर कशी सुरुवात करायची, इथे पहा. तुम्ही कोणाला इन्स्टॉल केलं, आता जेसन सर्व्हरला. तुम्हाला फाईल कोणती हवी आहे, ओके. त्याच्या पुढे अंडरस्कोर अंडरस्कोर काय टाकलं, वाच. त्याच्या पुढे तुम्हाला तुमची पोर्ट पण डिसाईड करता येते. मग इथे नाव काय टाकलं, पोर्ट. आणि पोर्टला काही पण नाव द्या. समज तुम्ही इथे काय टाकलं, 5000. बाय डिफॉल्ट 3000 येतं, नसेल तर चेंज करून पहा, ओके. अशी मी इथे काय टाकली, कमांड टाकली. आता ही रन झाली तर चांगलं, काय झालं, नाही झाले रन, बरोबर. मग मीला काय केलं, npm जेसन सर्व्हर db.json अंडरस्कोर अंडरस्कोर वाच अंडरस्कोर अंडरस्कोर पोर्ट, आणि पोर्टचा नंबर. काय झालं, ठीक आहे. आता ते काय म्हणतं, मी db.json फाईल स्वतः तयार करू शकत नाही, किंवा तू तयार करून दे, मी डायरेक्टली त्याच्यात कशाचं काम करतो, डेटा भरायचं काम करतो. मग याला मी सांगितलं, ठीक आहे, आमच्याकडे फोल्डर आहे. आता या फोल्डर मध्ये जर फाईल क्रिएट करायची असेल तर आपल्याकडे VS कोड कुठलं तरी एक काय असेल, एडिटर असेल ना तुमच्याकडे. मग त्याच्यामध्ये जाऊन एक नवीन फाईल तयार करा, आणि ती फाईल त्या डी ड्राईव्ह मध्ये जेसनच्या आतमध्ये पहा. फक्त मी नाव काय दिलं, डीबी डॉट, बरोबर का, काही गोष्टी पहा, डीबी डॉट, म्हणजे आपण फक्त काय बनवून ठेवली, फाईल बनवून ठेवली. आता या फाईल मध्ये कोड भरण्यासाठी मी परत याच्याकडे आलो, आणि याला काय सांगितलं, जेसन सर्व्हर db.json अंडरस्कोर अंडरस्कोर वॉच, आणि त्याच्या पुढे अंडरस्कोर अंडरस्कोर पोर्ट, आणि पोर्टचा नंबर टाकला. तर हा काय म्हणतो, मी डेटा क्रिएट करा. कोणता, db.json
जेसन फाईलचा, म्हणजे माझ्याकडे आता सर्व्हरला कोणती फाईल आहे असं तो म्हणतोय db.json. म्हणजे इकडे पहा, त्यांनी काय सांगितलंय तुम्हाला, तुम्ही अगोदर काय बनवलं होतं, npm install global json सर्व्हर, आणि जेसन सर्व्हर मार्फत तुम्ही काय कोणती फाईल लोड केली त्याच्यामध्ये, db.json, आणि त्याला काय केलं, पोर्ट नंबरही तुम्ही दिलाय, नाही दिला तरी त्यांनी स्वतः दिला असता. आता याच्यामध्ये पहा, आपल्याकडे पोर्ट नंबर सहित तो काय म्हणतो, तुला जर कोड रन करायचा असेल तर तू कसा रन कर, खाली एक URL दिली त्यांनी. मग मी URL कॉपी करण्याऐवजी मी डायरेक्टली इकडे जातो आणि काय टाकतो इथे, लोकल होस्ट, काय टाकलं, आणि लोकल होस्टच्या पुढे काय करायचं, कोलन द्यायचं, डायरेक्ट 5000 टाकायचं, कोलन देऊन काय टाकायचं. असं केल्यामुळे पहा, तुमच्या डोळ्यासमोर कोण आलाय, पण जेसन सर्व्हर मध्ये काहीही डेटा नसल्यामुळे फक्त ब्रॅकेट आलेत, काय आले तर, त्याच्यावर जेसन वरती तुम्हाला काही डेटा दिसतोय का, म्हणजे पहा, तुमच्या 5000 पोर्ट वरती कोण ओपन आहे आता सध्या, जेसन सर्व्हर. हे फार महत्वाचं आहे, हे जर झालं तर आपलं काम होईल, हे जर नाही झालं तर काम होणार नाही. आपण जेसन सर्व्हर ग्लोबल इन्स्टॉल केलं, तर आता त्याचं जी db.json फाईल आहे ना, ती रन केली कोणावरती, जेसन सर्व्हर वरती, आणि जेसन सर्व्हर आपल्या डोळ्यासमोर आहे, दिसतंय सगळ्यांना. ठीक आहे, आता प्रोसेस कशी करताल तुम्ही सगळ्यांनी, पहिल्यांदा db.json नावाची फाईल बनवायची, ऐकलं, त्याच्यानंतर मग कुठे जायचं, CMD मध्ये, म्हणजे कमांड प्रॉम्प्टला, आणि तिथे काय टाकायची, तर ही कमांड टाकायची. ही कमांड टाकली की लगेच काय होईल, तुमचं जेसन सर्व्हर चालू होईल, आणि चालू झालं की नाही कुठे जाऊन चेक करताल, तर ब्राउझर वरती तुम्ही अशा पद्धतीने एक URL टाका स्वतःच्या हाताने, तर ते सर्व्हर काय होईल, स्टार्ट झालेलं दिसेल. अशा 3 प्रोसेस येतात, फाईल बनवणे, कमांड टाईप करणे, आणि कमांड टाईप केल्याच्या नंतर ब्राउझरला ते पोर्ट टाकून ते सर्व्हर काय करणे, ओपन करणे. करा बरं. तर ठीक आहे, इथपर्यंत सगळे सक्सेसफुली आलेले आहेत, पण आपण काय काय केलं ते परत एकदा ऐका, फक्त ऐका. तर नोड इन्स्टॉल केला, नोड नंतर कमांड प्रॉम्प्ट शिकलो, कमांड प्रॉम्प्ट वरती आपण नोडचं व्हर्जन चेक केलं, npm चं व्हर्जन चेक केलं, नंतर तिथून फोल्डर बनवायला शिकलो. नाही जमलं तर आपल्या सरळ सरळ ड्राईव्ह लिहायचं, फोल्डर बनवायचं, त्याच्या आतमध्ये जायचं, वरती URL मध्ये जाऊन कमांड प्रॉम्प्ट म्हणजे CMD टाकायचं, डायरेक्ट एंट्री कुठे होते आपली. हा, मग आपल्याला सर्व्हर इन्स्टॉल करायचं होतं, मग आपण काय केलं, npm install global json सर्व्हर असं टाकल्यामुळे काय झालं, तुमचं सर्व्हर ग्लोबली इन्स्टॉल झालं, जिकडे झालं असेल तिकडे, पण ग्लोबली काय झालं, इन्स्टॉल. पण सर्व्हर वरती आपल्याला एक फाईल रन करणं फार गरजेचं आहे, कोणती, ही असेल तरच आपला डेटा स्टोअर होऊ शकतो, नाहीतर होऊ शकत नाही. मग आपण काय केलं, तुमच्या फोल्डर मध्ये गेलो आणि कोणती फाईल बनवली, db डॉट, आणि मग नंतर परत कुठे आलो, कमांड प्रॉम्प्ट वरती, आणि काय टाकलं, जेसन अंडरस्कोर सर्व्हर, त्याच्या पुढे db.json, त्याच्या पुढे डॅश डॅश वॉच, आणि त्याच्या पुढे डॅश डॅश पोर्ट, आणि पोर्टचा काय टाकला, नंबर त्या ठिकाणी टाकला, आणि काय झालं, एंटर केलं, तर काय तयार झाली, एक फाईल तयार झाली, आणि ते सर्व्हर काय झालं, ऍक्टिव्हेट झालं, आणि तुम्ही ब्राउझरला गेले, आणि ब्राउझरला जाऊन काय केलं, लोकल होस्ट हाताने टाईप केलं, सजेशन नाही घेतलं, लोकल होस्ट, आणि त्याच्या पुढे कोलन टाकून काय टाकलं, मग काय ओपन झालं, सर्व्हर. पण सर्व्हर वरती डेटा आहे का, नाहीये, डेटा आहे का, मग सर्व्हरला भरायचा आपल्याला डेटा, काय भरायचा आहे, डेटा. आता मला वाटतं काल तुम्हाला ऑलरेडी डेटा दिला होता, तो जरी उचलला तरी चालेल, नसल तो तर आपण ऑनलाईन घेऊयात. चला, काय केलं इथे मी, db.json फाईल, कोडचे सॅम्पल, ओके, खूप सारे सॅम्पल फॉर्मॅट आपल्याला भेटून जातील, कुठेही जा, खूप सारे सॅम्पल. नसेल तुम्हाला लोकांचे घ्यायचे तर स्वतःचे काय करू शकता, टाईप करू शकता. इथं आहे का बाबा, हा, हे पहा भेटला सॅम्पल, हे पहा मी इथालचा सॅम्पल काय केला, कॉपी केला, आणि तुम्हालाही ग्रुप वरती टाकून देतो, म्हणजे तुम्हाला कॉपी करायची गरज पडणार, इथंही टाकला, आणि इथंही टाकला. ठीक आहे, आता आपण काय केलं, हा कोड घेतलेला मी कुठे नेऊन टाकला, कुठे टाकला, पण पहिला जो करली तो काढावा लागेल, हा, कुठे टाकला, db.json मध्ये. तुम्ही टाईप करू नका, विराज इकडे पाय, तसे हाल करण्याचे असे हाल करून घे, इकडे पाय, दिसलं, काय नाव याच्यामध्ये, एम्प्लॉय, आणि दुसरं नाव काय, नावच नाही, फक्त एकच डेटा कोणाचा, म्हणजे असे मल्टिपल तुम्ही डेटा ठेवू शकता. इथे पहा, ह्याच्या इथे जर तुम्ही कोमा दिला, तर काय झालं, ह्या ऑब्जेक्टच्या
पहिल्या कीचं आणि त्याच्या आतमधल्या व्हॅल्यूचा काय झाला. तुम्हाला जर दुसरा डेटा ठेवायचा तर परत इथे काय ठेवलं तुम्ही ईएमपी आणि याच्या आतमध्ये परत तुम्हाला जर मल्टिपल डेटा ठेवायचे असतील तर ॲरेच्या आतमध्ये परत काय टाकले. म्हणजे असे मल्टिपल तुम्ही काय बनवू शकता. एपीआय स्टोरेज त्या ठिकाणी बनवू शकता. आता सध्या स्टोरेज कोणाचं आहे. एम्प्लॉयचं. सेव्ह केलं इकडे रिफ्रेश केलं तर इथे नाव कोणाचं आलं आणि किती प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये. 2 येतात. 2 आयटम त्याच्यामध्ये आहेत असं सांगितलं बरोबर. मी याच्यावरती क्लिक केलं की डायरेक्ट ओपन कोण झाला. तर याला बोलायचं जेसन फॉर्मॅट. काय बोलायचं. हा आपण तयार करून ठेवलाय. यालाच आपल्या भाषेत किंवा कोडिंगच्या भाषेत एपीआय म्हणायचं. काय म्हणायचं. आणि आपलं जे रिॲक्ट चालतं तर ते एपीआय वर चालतं कारण तसा त्याला डेटा देताच येत नाही आपल्याला. डेटा कशा फॉर्मॅट मध्ये भेटतो त्याला. एपीआय फॉर्मॅट मध्ये भेटतो. म्हणजे जेसन फॉर्मॅट मध्ये भेटतो. तर जेसन फॉर्मॅट म्हणजे आपल्याला रिॲक्ट मध्ये आपण त्याला काय म्हणतो एपीआय. ते एपीआय कसे क्रिएट करायचे याच्यासाठी आपण कोणती टेक्नॉलॉजी शिकलो. कोणती शिकलो. बस एवढं काम झालं की झालं आपलं जेसन सर्व्हर संपलं. लक्षात राहील. मी काय बोललोय तुम्हाला. जेसन सर्व्हर संपलं. पण हे आलं डोळ्यासमोर पण याचा वापर कसा करायचा माहितीये तुम्हाला. मग मी एक वापर करून दाखवू का. इकडे पहा आपण काय बनवलंय एपीआय बनवलाय बरं का. कोणत्या नावाचा. एम्प्लॉय नावाचा. उद्या रिॲक्ट मध्ये तुम्हाला गरज पडली एम्प्लॉयचे रेकॉर्ड दाखवायचे असतील तर आपण हा एपीआय ऍज इट इज कॉपी करून तिकडे काय करू शकतो. वापरू शकतो ना. म्हणजे जेसन तुम्हाला फक्त कशासाठी शिकवलंय. एपीआय क्रिएट करण्यासाठी. अर्थ समजला. आज आपल्याकडे बऱ्याच जणांकडे बॅकएंड लँग्वेज नाहीये. समज बऱ्याच जणांकडे नोड आहे, पीएचपी आहे, पायथॉन आहे. उद्या हा एपीआय आपण कोणामार्फत बनवणार. बॅकएंड टेक्नॉलॉजी मार्फत. तुम्ही जे डेटाबेसला स्टोअर करता ना. तिथं सिलेक्टची क्वेरी तुम्ही काय करणार क्रिएट करणार आणि त्याला फक्त प्रिंट करून देणार तिथे. तुमचा जो ऍरे येतो ना. ऍरे ऑब्जेक्ट तो फक्त प्रिंट करणार. प्रिंट केला म्हणजे कोण प्रिंट केला तुम्ही. एपीआय प्रिंट केला ना. मग तो एपीआय फक्त आपण ऍक्सेस ज्यांच्याकडे बॅकएंड आहे त्यांच्यासाठी तो पर्याय. पण ज्यांच्याकडे बॅकएंड आहे ते काय वापरू शकतात आता. जेसन सर्व्हर. आलं लक्षात. सोपं की नाही टेक्नॉलॉजी. 2च दिवसामध्ये काय होती आपली कंप्लीट होती. आता मी तुम्हाला ही एपीआय टेस्ट करून दाखवतो. काय करून दाखवतो. आता तुम्ही याला एडिट करण्यासाठी तुम्ही डेव्हलपर आहेत म्हणून काही प्रयोग करू शकतात नाही. पण नॉर्मल युजरला काय माहिती तर रेकॉर्ड ऍड करावं लागतं मग असेच ब्रॅकेट द्यावं लागतात. उद्या एखादं म्हणतं चांगलं दिसतं म्हणून एखादं कसले ब्रॅकेट देईल. असले देऊ शकतं ते सर्कल ब्रॅकेट. कारण तो नॉर्मल युजर त्याला ब्रॅकेटचं काय महत्व बरोबर ना. तुम्ही डेव्हलपर आहे म्हणून तुम्हाला महत्व आहे. आता हा एपीआय टेस्ट करण्यासाठी तुम्हाला फार महत्वाचं एक मी काय शिकवणार आहे. टूल शिकवणार आहे. त्याचं नाव आहे पोस्टमन. काय नाव आहे. जेवढे काही जगात डेव्हलपर आहेत ना. ते लोक एपीआय टेस्ट करण्यासाठी काय वापरतात माहितीये का. म्हणजे जर एपीआय तयार केला तर कोडिंग मध्ये टेस्ट करण्याऐवजी अगोदर कुठे टेस्ट केला जातो. मी हे जे शिकवतो हे कंपल्सरी आहेच. पण हे सगळे पार्ट वेगवेगळे येतं. नोड वेगळं. जेसन सर्व्हर वेगळं. कमांड प्रॉम्प्ट वेगळं. आता पोस्टमॅन शिकवतो हे पण काय वेगळंच आहे. आता पोस्टमॅन वरती तुम्हाला अकाउंट क्रिएट करावं लागेल. काय करावं लागेल. मग इथे पहा मी गुगल वरती गेलो. कुठे गेलो. आधी एपीआय बनवून घेता पटकन. घ्या चल. तर आपल्याकडे सगळ्यांकडे आता अशा पद्धतीची एक स्क्रीन आहे बरोबर. की मी बाकीचे सगळे पेज कट करून टाकतो. आता फक्त तुम्हाला एक दिसतंय सगळ्यांना सर्व्हर. आता जोपर्यंत तुमचं हे पार्ट चालू आहे तोपर्यंत ते काय होणार आहे चालू राहणार. तुम्ही याला कट करून टाकलं जेसन सर्व्हर काय होणार आहे स्टॉप होणार आहे. तर स्टॉप होऊन देऊ नका. आता आपल्याला हा जेसनचा जो तुम्ही एपीआय बनवलाय ना तो एपीआय टेस्ट करायचा आहे. आणि टेस्ट करण्यासाठी तुमच्याकडे कोडिंग नॉलेज 0 आहे. मग आपण लोकांनी बनवलेले प्लॅटफॉर्म युज करू. मग प्लॅटफॉर्म मध्ये आपल्याला कोणाला शिकायचंय. आता पोस्टमॅन शिकत असताना पोस्टमॅन वरती आपल्याला अकाउंट बनावं लागतं. काय बनावं लागतं. मग इथे पहा त्याची ही एक यूआरएल आहे. ही यूआरएल मी तुम्हाला टाकतो. एकदा पहा नंतर तुम्ही अकाउंट बनवा. तर हे पोस्टमॅनचं एक अकाउंट आहे. इथे जाऊन तुम्हाला सगळ्यांना काय करायचंय अकाउंट क्रिएट करायचंय. तर मी त्याची यूआरएल तुम्हाला टाकतो. ठीक आहे. टाकली यूआरएल. आता काय करायचंय सर्वांनी इथे जाऊन अकाउंट क्रिएट करायचं. माझं लॉग इन एक अकाउंट एकदम मी चेक करतो. दिसतंय ते काही वाटतं काहीतरी दिसतंय. प्लॅन तर नाही घ्यायचा आपल्याला. इकडे पहा. आता माझं अकाउंट जर इथून मी लॉग आउट केलं
तर मी बाहेर पडेल, बरोबर. मग जर बाहेर गेलो तर इथून आपण अकाउंट काय करणार इथं, नसेल तर तुम्ही काय करा, साइन विथ गुगल करा. 1-2 मिनिटात अकाउंट काय होतं, रेडी होतंय. रेडी झालं की मग त्याचं युजर नेम पासवर्ड तुम्ही सेट केलेला आहे. तुम्ही फक्त लॉग इन विथ गुगल केलं तर ते डायरेक्ट आत घेऊन जाईल. आता मी पहिल्यांदा क्रिएट केलेलं कधीतरी, त्याच्यावर मला ते युजर नेम पासवर्ड विचारतं. तुम्हाला डायरेक्टली ते आतमध्ये नेऊन सोडल. आतमध्ये गेल्याच्या नंतर आता याचं खूप मोठ्या गोष्टी आहेत, एवढ्या गोष्टी आपण शिकत बसणार नाहीत. तुम्ही सरळ सरळ कुठे जायचं, वर्क स्पेस. कशावर क्लिक केलं आणि काय म्हणले, माय. हा तुमचा महत्वाचा आणि कामाचा पार्ट आहे. ओके. आता इथे आल्याच्या नंतर पहा, आता इथे माझ्याकडे पहिले कलेक्शन आहे, त्याच्यावर मी काय करतो, डायरेक्टली इथं पहा प्लसचं बटन दिसलं का, हे काय म्हणतंय, नवीन ब्लँक कलेक्शन बनवा. मग मी कशावर क्लिक केलं, प्लस वर क्लिक करून, बरोबर, ब्लँक वर क्लिक केलं, ते म्हणते नाव दे काहीतरी त्याला. मग नाव काय दिलं आपण, काय देऊ, टेस्ट 5 PM बॅच, असं काहीतरी मोठं नाव देऊन टाकू, म्हणजे वेगळं होऊन जाईल. ओके. असं मी नाव दिलं आणि काय हिट केलं, एंटर. काय हिट केलं, अलग शेवटलं हे पाहिजे दिसतंय का. हे काय म्हणतं, तुला एखादी रिक्वेस्ट तयार करायची का, काय करायची का. मग मी काय म्हणलं, हा रिक्वेस्ट तयार करायची, आमच्याकडे एपीआय आहे. ही एपीआय ची URL मी इथून कॉपी करून घेतली आणि याला काय म्हणलो, एक मला रिक्वेस्ट तयार करायला दे. मग इथे ऍड अ रिक्वेस्ट काय म्हणलो मी, इथे एक URL चा पार्ट आलाय का, याच्यामध्ये मी टाकला आपला एपीआय ची लिंक, काय टाकली, आणि इथं तो म्हणतो माझ्याकडे तर वेगवेगळे नावं येतं. आता हे नावाचे मी अर्थ सांगतो, नीट ऐका. गेट म्हणजे घेणे, म्हणजे सिलेक्ट करणे, डेटा तिकडला इकडे घेणे. काय म्हणतो मी, गेट म्हणजे डेटा तिकडला इकडे घेणे, म्हणजे सिलेक्टची प्रोसेस. कशाची प्रोसेस, पोस्ट म्हणजे तुमच्या ह्या एपीआय ला नवीन रेकॉर्ड इन्सर्ट करणे. म्हणजे तुम्ही इथं गेले आणि स्वतःच्या हाताने जरी भरलं तरी रेकॉर्ड काय होणार आहे, पण आपण हाताने भरणार नाही, आपण रेकॉर्ड यांच्याकडून भरून घेणार आहेत. म्हणजे काय करणार आहेत, एखादं रेकॉर्ड आपल्याला अपडेट करायचंय, चुकलंय, तर काय वापरणार आपण, पुट. एखादं रेकॉर्ड डिलीट करायचं, काय वापरणार, आणि हे बाकीची ह्याची काय गरज नाही आपल्याला. चारच ऑप्शन ध्यानात ठेवा. गेट म्हणजे घेणे, पोस्ट म्हणजे इन्सर्ट करणे, पुट म्हणजे अपडेट करणे, डिलीट म्हणजे काढून टाकणे. आता आपल्याला रेकॉर्ड काय करायचंय, घ्यायचंय. मग मी मेथड कोणती चूज केली आणि याला म्हणलं सेंड. आता इथे एक प्रॉब्लेम बरं का, इकडे पहा. आता सेंड म्हणल्यावरती माझ्याकडे रेकॉर्ड डायरेक्ट आलं. हे पहा, तिकडे जे रेकॉर्ड होतं तिथं दिसलं का आपल्याला, इथं पहा खाली आलंय का, 200 आणि ओके, म्हणजे त्यात एक स्टेटस कोड असतो. 200 आलं तर तो स्टेटस काय झालाय, सक्सेसफुली इन्सर्ट झालाय. 404 आलं तर ते काय असतं, सर्व्हरचं, असे त्याचे एक IP असतात, बरोबर. हा, तर ते नंतर पाहूयात आपण. 200 आलं म्हणजे ओके, डेटा तिकडे जो होता तो इकडे आलाय का. पोस्टमॅनचा आणि आपल्या जेसन एपीआयचा काही संबंध होता का, नव्हता. आता झाला का नाही, गेट यूज केलं, URL टाकली, डेटा आपल्यापाशी हजर झाला. असंच उद्या आपला रिॲक्ट करणार आहे. रिॲक्ट मध्ये आपण हा एपीआय यूज केला, तिथं हा एपीआयचा डेटा हजर होणार आहे. आलं लक्षात, कन्सेप्ट समजली. आता तुमचं असं डायरेक्ट एक्झिक्यूट होणार नाही, कारण तुमच्याकडे कोण नाहीये माहितीये का, एक पोस्टमॅनचा. आपण लोकलला काम करतोय ना, लोकलला काम करताना आपल्याला असं एक पोस्टमॅनचा एक एजंट लागतो, मध्ये काम करण्यासाठी, इकडलं तिकडं असं पोच करण्यासाठी लागतो. मग हा पोस्टमॅन एजंट घ्यायचा कुठून माहितीये का, तर तुम्ही इथं रिक्वेस्ट वरती क्लिक केलं ना इथं, तर तुम्हाला इथे एक अलर्ट म्हणजे एरर देईल तुम्हाला, आणि काय म्हणाल, डाउनलोड पोस्टमॅन एजंट. तुम्ही त्याच्यावरती क्लिक करायचं. ते काय करतं, तुम्हाला एक अशी फाईल डाउनलोड करून देईल. कशी, असली. तर ह्या फाईल वरती फक्त डबल टिक करायचं, ते ऑटोमॅटिक चालू होऊन जातो. ते काय कुठं एक्झिक्युट ते काय करायचं नाही, फक्त याच्यावर डबल टिक करा, ऑटोमॅटिक पोस्टमॅन एजंट काय होतो, चालू होतो. नसेल तर तुम्हाला मी ही फाईल टाकून ठेवतो. ही फाईल इन्स्टॉल केल्याशिवाय तिथे डेटा येणार नाही. दोन्ही ठिकाणी टाकली, 38 ला पण टाकतो आणि तिकडे पण टाकली. ठीक आहे. म्हणजे इथे पहा, मी काय केलंय, गेटची प्रोसेस केली. कशी केली पाहिलं का, प्रोसेस नीट ऐकलं. मी अकाउंट चालू केलं, कुठे गेलो, माय वर्क स्पेस वरती गेलो, आणि तिथे जाऊन तिथे मी कशाचं कलेक्शन क्रिएट केलं, प्लस वर क्लिक केलो, कलेक्शनला नाव दिलं. नाव दिल्यानंतर ते म्हणतं तुला रिक्वेस्ट बनवायची का, मी म्हणलं हो, नवीन रिक्वेस्ट. ते म्हणलं ऍड अ न्यू रिक्वेस्ट. मग लगेच ती आपण URL कॉपी केली, कोणती, आपल्या एपीआय ची, आणि ती इथे आणून कुठे टाकली, तर इथे टाकली. आणि टाकून आपण त्याला सांगितलं माहिती घ्यायची आम्हाला. मग मेथड कोणती ठेव, गेट.
आणि इथं सेंड म्हणलं तर ते म्हणलं काम होणार नाही, तुझी फाईल लोकलची आहे. मग ते लगेच काय म्हणलं, डाउनलोड पोस्टमॅन एजंट. आपण डाउनलोड केला, इन्स्टॉल केला, तर परत तो इन्स्टॉल करून परत इथे URL मध्ये आलोत आणि परत सेंड म्हणले तुम्ही की तुमच्याकडे अशी माहिती येईल. माहिती आली म्हणजे काय झालं, तुमचा एपीआय सक्सेसफुली काय झाला, सिलेक्टच्या प्रोसेस मध्ये डन झाला. कळती पहिली प्रोसेस? एवढी एक प्रोसेस करा. एवढी प्रोसेस झाली की मग आपण अपडेट करू, डिलीट करू आणि इन्सर्टही करू, सगळंच करू. ठीक आहे. तुम्हाला आता मी कोणती प्रोसेस सांगितली होती? गेट म्हणजे माहिती घेण्याची प्रोसेस सांगितली. आता आपल्याला इथे एक नवीन रेकॉर्ड आणायचंय, पण आपण कोड हा आपल्या एडिटर वरती टाईप करणार नाहीत. आपण काय करणार, तर पोस्टमॅनचा वापर करून एक नवीन रेकॉर्ड त्याच्यामध्ये इन्सर्ट करणार आहेत. बरोबर? कसं करायचं असतं इकडे पहा. आपला एपीआय तोच, जी तुमच्याकडे URL आहे ना, तीच कॉपी केली आणि काय केली, कुठे टाकली, इथे टाकली. बरोबर? याला सांगितलं गेट म्हणायला जावं तर ते काय करतंय, आणण्याचं काम करतं. आपल्याला आणण्याचं नाही, देण्याचं काम करायचं. मग कोण यूज करा, आता एक तर तुम्हाला इथं घ्यायचं तर घ्या, नाही तर मग इथे पहा. तुम्ही याच्यावरती जर क्लिक केलं आणि तू म्हणले ऍड अ रिक्वेस्ट, म्हणजे अजून एक रिक्वेस्ट काय झाली तयार. तुम्हाला वाटलं तिथे नाव टाकता येईल बरं का, इन्सर्ट. काय नाव टाकलं, इथं नाव येतं तसं. इथं URL टाकली आणि इथं काय केलं तुम्ही, गेटच्या जागेवरती. आता पोस्ट म्हणलं डेटा पाठवावा लागेल ना आपल्याला, बरोबर? डेटा पाठवण्यासाठी डेटा टाईप करावा लागेल ना. इथे की आणि व्हॅल्यू टाईप करायची गरज नाही. पॅरामीटर पास करून आपण तिकडे काय फंक्शन लिहून ठेवलेलं आहे का, नाही. मग आपण इथे याला सांगितलं कशावर क्लिक कर, नीट ऐका बरं का, कशावर क्लिक कर, बॉडी. कशावर, बॉडी नंतर कशावरती क्लिक कर, रॉ वरती. कशावरती, जसं जसं तुम्ही रॉ वरती क्लिक केलं त्या रो वरती, तर काय म्हणताय ते, फॉर्मॅट कोणता आहे तुझ्याकडं, टेक्स्ट आहे, जावास्क्रिप्ट आहे, नेमकं कोणता आहे, XML वगैरे तुम्हाला पाहिलं ना, XML तुम्ही काल. हा, तर आपल्याकडे कोण आहे, म्हणजे आपण इथे कोणाला टाईप करणार आहेत आता. आता इथे पहा, तुमच्याकडे फॉर्मॅट नसेल, पण हा फक्त एवढा आतलाच, कोणता, आतलाच फॉर्मॅट. हे पहा, वाटलंच तर याला मी थोडस एडिट करतो. ID टाकत नाही, फक्त नाव टाकतो. काय नाव टाकलं, राम. आणि एवढाच कोड मी काय केला, कारण एवढाच पाठवायचा, ID ऑटोमॅटिक इन्क्रीमेंट होतो तिथे. तर एवढाच मी एक काय केला, पार्ट कॉपी केला आणि कुठे टाकला, इथे टाकला. टाकलाय का, इथे इथे एरर आला, हा कोमा काढून टाकला. म्हणजे इथे पहा, बॉडी वरती, रो वरती आणि जेसन प्रकार चूज करून आपण इथे डेटा टाकला नाही. मेथड कोणती आपल्याकडे, मी याला काय म्हणलो, हे काय म्हणलं, सक्सेसफुली. हे पहा, क्रिएटेड 2000 का आलंय, 1 आलंय. आणि इथं खाली डेटा पण आलाय, कोणता डेटा पाठवलाय तिथे आलाय पहा, दिसतोय. मग आता इथे पहा, मी एपीआय ला जाऊन रिफ्रेश केलं तर इथे पहा, एपीआय मध्ये हा खालचा आलेला डेटा कशामुळे आलाय, आलं लक्षात. पण तिथून पोस्ट केलं, हा डेटा आपण स्वतः आणून टाकलाय का, इथे मी कोड स्वतः केलाय का, नाही, तरी हा डेटा आलाय का नाही. ते ID त्याच्याकडे असा क्रिएट होतो म्हणून तो कसाही भरतो. जर तुम्हाला वाटतं तुमचा भरायचा तर इथे काय टाका, तुमचाही ऍक्सेप्ट करेल तो. इथे ऍक्सेप्ट केला की पहा, इथे रिफ्रेश केला, ऑटोमॅटिक आला. आणि इथे तुम्ही जर गेट वरती गेले आणि जर याला गेट म्हणले तर हे पहा, 3 रेकॉर्ड येते तुमच्याकडे, 1 2 झालं. म्हणजे पहा, तुम्ही गेट करण्यासाठी याचं नाव काय दिलं, माहिती घेऊन ये. ओके, याला काय सांगितलं, माहिती इन्सर्ट कर. एक रेकॉर्ड इन्सर्ट केलं ना, तुम्हाला वाटलं दुसरं करायचंय पहा, इथं तुम्ही याचं नाव बदलू शकता. आता रामच्या जागेवर काय नाव टाकलं, श्याम. आणि तुम्हाला वाटलं ID टाकायचं तर इथे कॉमा देऊन काय नाव टाकलं, डबल कोट मध्ये ID. आणि ID ला नंबर टाकू शकता, किती आहे आता, 4. सेंड म्हणले पहा, झालं रेकॉर्ड इन्सर्ट. मग इथे आलं का चौथं रेकॉर्ड 4 नंबर ऑटोमॅटिक. आपण काही केलंय का, केलंय ना, कळलं सगळ्यांना. हा. आता जशी माहिती तुम्ही आणली, माहिती पाठवली, तशी आता माहिती अपडेट करता आली पाहिजे ना. चुकून माझ्याकडून श्याम नाव आलं इथे, बरोबर, मला वेगळं नाव टाकायचं होतं. आता हे अपडेट करायचं, डिलीट केलं तर सगळंच जाईल, बरोबर. मग अपडेट करण्यासाठी किंवा अपडेटच्या अगोदर तुम्हाला एक डिलीट शिकवतो. मी नवीन रिक्वेस्ट इथून काय केली, ऍड अ रिक्वेस्ट. आणि रिक्वेस्टला काय सांगितलं, तुला रेकॉर्ड अपडेट करायचे ना, तर इथे एक काम करा, हे स्लॅशच्या पुढे मी 1 टाकलं तर काय झालं, रेकॉर्डच नाही आला. आता काय करावं लागेल, काय करावं लागेल,
तसं नाही. तर आपला जो डेटा भरला गेलाय तो एकदम आपण साध्या पद्धतीने भरवला गेलाय. तर आता परत आपल्याला काय करावं लागेल, डेटावरती काम करावं लागेल, म्हणजे परत इकडे यावं लागेल आपल्याला. ओके, किंवा आपण एक करूयात प्रयोग. तो प्रयोग होणारच नाही का, होईल? ऍरे कॉल होता ना अगोदर, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होता. ऍरे ऑफ ऍरे. 2च मिनिट, प्रयोग करूयात. झालं सक्सेस तर ठीक, नाही तर मग ते एपीआय चेंज करू. डेटा आयता घेऊन हा. तर आपला जो डेटा आहे त्या डेटामध्ये काय होतं, प्रॉब्लेम एक क्रिएट होतं. काय क्रिएट होतोय, तर इथे पहा, आपल्याकडे ऑल रेकॉर्ड दिसत आहेत. आपण ते रेकॉर्ड आता इन्सर्ट केले. तर फक्त आता त्याच्यामधलं एक सिंगल रेकॉर्ड आपल्याला हवाय, कारण सगळे रेकॉर्ड डिलीट करायचे का आपल्याला? नाही. काय करायचंय, एक रेकॉर्ड डिलीट करायचंय. मग आपण इथे जेव्हा 1 टाकतो ना, 1 म्हणजे त्याच्यातलं एक रेकॉर्ड जातं, तेव्हा ते आपल्या एरर काय देऊ राहिलं, नॉट फाउंड. तर हे कशामुळे होतंय, तर याचा एक नियम असा सांगतोय की तो काय म्हणतोय, मला आयडी हा कशामध्ये नकोय, इंटिजर मध्ये नको, तो पण कशामध्ये द्या. आता आपण ज्यावेळेस इन्सर्ट केलता पहा, त्याच्या मनाने आयडी कशात इन्सर्ट केलता, डबल कोट मध्ये केलता. आणि आपण तरी पण त्या ठिकाणी काय केलं, त्याला डबल कोटच्या बाहेर त्या ठिकाणी ठेवलं. तर त्या सिच्युएशन मध्ये तो काय देतो आपल्याला, एरर त्या ठिकाणी देत होता. आता मी इथे स्ट्रिंग मध्ये त्याला कन्वर्ट केलं, आणि कन्वर्ट केल्याच्या नंतर इथे पहा रिफ्रेश केलं तर ते रेकॉर्ड आलं की नाही. म्हणजे इथे पहा फक्त कोणतं रेकॉर्ड भेटलंय, पहिल्या नंबरचं. मग जर आपण पोस्टमॅन कडे गेलो आणि आता पोस्टमॅनला सांगितलं तिसरी रिक्वेस्ट कोणाची तयार करायची आहे, डिलीटची. कोणाची, हे पहा मी फक्त URL टाकली आणि रेकॉर्ड कोणतं, एकच आहे ना. 2 टाकलं तर 2 नंबरचं, 3 टाकलं तर हा. तर सध्या रेकॉर्ड कोणतं ठेवलंय, 1 नंबरचं. गेटच्या ऐवजी मी वापर कोणाचा केला, आणि काय म्हणलं, सेंड. तर इथे पहा रिक्वेस्ट काय झाली आहे, ओके म्हणते, म्हणल्यास नंतर सक्सेसफुली काय झाली, वर्क. आता हे पहा रिफ्रेश केलं तर रेकॉर्ड सापडले का, नाही. आता 1 नंबरचा रेकॉर्डच नाहीये, तर ते सापडायचा काही प्रश्न आहे का. हे पहा 2, 3 आणि 4, इथूनच नाही तर इथून पण डिलीट झालं ऑटोमॅटिक. पाहिलंय. म्हणजे पहा, तुम्ही जेव्हा इथून गेटची प्रोसेस केली तेव्हा होते ते रेकॉर्ड आले. पोस्टचा वापर केला त्यावेळेस तुमचे रेकॉर्ड काय झाले, इन्सर्ट झाले. मेथड कोणती होती, पोस्ट होती. आता तुम्ही डिलीटचा वापर केला तेव्हा रेकॉर्ड काय झालं, एक डिलीट झालंय. आता तुम्हाला काय करायचंय, अपडेट करायची, शेवटची प्रोसेस हा. अपडेट करत असताना इथे परत एकदा मी काय केली, रिक्वेस्ट क्रिएट केली, आणि रिक्वेस्टला काय सांगितलं, तू काय कर, पुट कर. आता पुट करताना याला मी सांगितलं स्पेसिफिक रेकॉर्डच अपडेट होऊ शकतं. सगळे रेकॉर्ड अपडेट होतात का, नाही. मी याला सांगितलं 2 नंबरचं रेकॉर्ड. हे पहा कोणता रेकॉर्ड आला आपल्या समोर, 2 नंबरचा. मग याला मी काय सांगितलं, आता 2 नंबरच्या रेकॉर्डला तू काय कर, पुट म्हणजे अपडेट कर. परत आपण कशावर क्लिक केलं, बॉडी, परत रो, आणि परत जेसन. आता आपल्याला काय काम करायचंय, तर जो डेटा अपडेट करायचा ना, तो डेटा कोणता आहे आपल्याकडे. फॉर एक्झाम्पल हा डेटा आहे, मी डेटा ह्यो काय केला, कॉपी करून घेतला. आणि याला मी काय सांगितलं, तू काय कर, आता हा जो डेटा आहे ना, हा डेटा अपडेट कर. काय कर, डेटा अपडेट. ह्याच्यात आयडी नाही टाकला तरी चालेल, जे स्पेसिफिक रेकॉर्ड तुम्हाला अपडेट करायचे ना ते टाका. मी इथे पहा, मी त्याची सॅलरी काय केली, 1 0 वाढवला, आणि वरती डेव्हिडच्या पुढे नाव काय टाकलं, परत एक डेव्हिड नाव टाकलं. असे 2 गोष्टी आपण त्याच्यात टाकून दिल्या. इथे कॉमा एक्स्ट्रा येतो तो काढून टाकला. आणि याला मी काय म्हणलं, सेंड रिक्वेस्ट त्या ठिकाणी म्हणलं, तर हा काय म्हणला, डन, ओके मेसेज आला की नाही. आता ही रिक्वेस्ट जी आहे ना, ती इथे पहा रिफ्रेश केली तर डेव्हिड डेव्हिड नाव आलं की नाही. म्हणजे डेटा तुमचा काय झालाय, अपडेट. हे पहा रिफ्रेश केलं, झालं की नाही अपडेट. म्हणजे पहा गेट मेथड काय करत होते, गेट मेथड काय करत होते, डेटा आणत होते.
पोस्ट मेथड काय करत होती, डेटा इन्सर्ट करत होती. डिलीट काय करत होती, डिलीट काढून टाकत. फक्त डिलीटला नियम काय होता, तिथे स्पेसिफिक आयडी पाहिजे. जर तुम्ही ऑल एम्प्लॉय टाकला असतं तर सगळेच रेकॉर्ड काय झाले ऍट अ टाइम डिलीट. पण आपण स्पेसिफिक रेकॉर्ड डिलीट केलं. स्पेसिफिक रेकॉर्डच अपडेट करायचं म्हणून आपण आयडी सोबत काम केलं. आयडी आणला आणि त्यांनी स्पेसिफिक रेकॉर्ड काय केलं, अपडेट करायचं काम त्या ठिकाणी केलं. आलं लक्षात? जेसन सर्व्हर आपण क्रिएट केलं ना, त्यात आपण पूर्णपणे टेस्ट केलं. कोणामार्फत? जर पोस्टमॅनच नसता तर आपल्याला कोड करत बसावं लागला असता. हे जे कोड आहेत ना, भविष्यात तुमचं रिॲक्ट काय करणार आहे, हे कोड क्रिएट करणार आहे. आज आपल्याकडे रिॲक्ट नाहीये, पण जेसन आहे. जेसन आपण काय केलं आता, पूर्णपणे टेस्ट केलं. बस एवढीच प्रोसेस आहे. किती सोपी पहा. सुरुवातीला मी कोडिंग शिकवला साईड बाय साईड. त्याच्यानंतर आपण काय शिकलो, नोड नंतर कमांड प्रॉम्प्ट, कमांड नंतर जेसन सर्व्हर क्रिएट केलं. जेसन सर्व्हर मध्ये एपीआय मध्ये डेटा भरला आणि तो डेटा टेस्ट करण्यासाठी कोणाकडे गेलो, पोस्टमॅनकडे. तर सोपी प्रोसेस आहे का नाही? जर एवढी प्रोसेस केली तर झालं, तुमची जेसन टेक्नॉलॉजी काय झाली, सक्सेस झाली. याच्यापेक्षा जास्त पुढचं काही नाही आता. मग जर असेल तर ते एक्सपिरियन्स लेवलला, प्रेशर लेवलला याच्या पुढे नाहीये. लक्षात राहील का? पोस्टमॅन फार महत्वाचा, आपल्या भविष्यात पण लागणार. ठीक आहे, तर चला.